वेलकम बॅक गाईज. तर आज सोमवार आहे आणि चांगला दिवस आहे, तर मी विचार केला की आज तुमच्यासोबत आपण चलूया ओंकारेश्वर मंदिरमध्ये. तर चला, गेट रेडी विथ मी फॉर दिस अमेझिंग टेम्पल विजिट. तर गाईज, मी घालणार आहे ही एक कॉर्सेट कुर्ती जे मी लोकल मार्केटमधूनच घेतलेला आहे. आणि जीन्स मी डेनिम घालू की ट्राउझर्स मला कळत नाही, तर आपण दोन्ही ट्राय करूया. सो गाईज, हा आहे माझा आउटफिट नंबर 1. कसा दिसतोय तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठला जास्त आवडला. आणि हा आहे आउटफिट नंबर 2. पण ऑनेस्टली बोलायचं तर मला सेकंडवाला आउटफिट जास्त आवडला, म्हणून मी तोच घालणार आहे. आणि मी यासोबत घातली आहे पिंकवाली हीलवाली चप्पल. हे माझ्या ड्रेसला खूप सुंदर सूट होत आहे आणि घालून पण खूप एलिगंट दिसतंय. सो गाईज, हा आहे माझा ओव्हरऑल लुक. कसा वाटला तुम्हाला? रेट करा 1 to 10 मध्ये. आणि जर तुम्हाला असेच आउटफिट आयडियाज पाहिजे असतील ना, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये तुमचा फेवरेट आउटफिट पण सांगा. पुढच्या व्हिडिओसाठी मी नक्की ट्राय करेल. मी आत्ताच हेअर वॉश केले आहे, म्हणून माझे केस अजून थोडे ओले आहेत, तर मी ते खुलेच ठेवणार आहे. फक्त एक सिम्पल क्लच लावणार आहे. मेकअप पण मी खूप मिनिमल ठेवणार आहे, कारण आपल्याला मंदिरात जायचं आहे, फॅशन शोला नाही. आणि मेकअप म्हटलं की मी ऑलरेडी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावली आहे, तर आता फक्त एक लिपस्टिक यूज करून मी आय शॅडो पण करेल आणि थोडा ब्लश पण ॲड करेल, त्यातच सिम्पल आणि फ्रेश लुकसाठी. तर गाईज, मी मंदिरात जायला निघालेली आहे. मंदिर जास्त काही लांब नाही आहे, माझ्या PGच्या पाठीमागेच आहे, डेक्कनला. आणि हे मंदिर खूप फेमस आहे आणि इथे महाशिवरात्रीला प्रचंड गर्दी असते. आणि आता तर नसेलच, कारण नॉर्मल डेजच सुरू आहे तर. आणि आज सोमवार आहे तर थोडीफार राहू शकते. आणि गाईज, तुम्हाला हे सांगायचं होतं की उद्या माझी एक नवीन मैत्रीण येणार आहे. एक नाही, 2 येणार आहे. तर मे बी नेक्स्ट व्लॉगमध्ये ते पण दिसू शकणार आहे तुमच्यासोबत. एकीचा यूट्यूब चॅनल पण आहे आणि मी तिचं ID डिस्क्रिप्शनमध्ये टॅग करेल, तर तुम्ही नक्की तिला सबस्क्राईब करा आणि मला पण सबस्क्राईब करा. तर गाईज, मी हा लुक डिसाईड केलेला आहे. मी जीन्सच घातली आहे, कारण आता हे आजकाल ट्रेंडमध्ये पण आहे आणि चांगलं पण दिसत होतं ट्राउझर्सपेक्षा. सो आय वोर दॅट. हा आहे एंट्रन्स गेट. आपण आज जाऊयात. मला माहिती नाही चप्पल कुठे काढायची आहे. हे बघा गाईज, हे आहे मंदिरचं एंट्रन्स. खूप सुंदर मंदिर आहे, एक पुरातन स्टाईलचं बांधकाम केलेलं आहे. गाईज, तुम्ही बघू शकता आपण आतमध्ये आलेलो आहोत मंदिरच्या. आणि हे पायऱ्या आहेत. मंदिर खूप सुंदर आहेत. हे बघा, आणि हे याचे सराउंडिंग्स आहेत, खूप सुंदर, अति सुंदर आहे. आणि हे थोडंसं असं पुरातन काळातलं मंदिरसारखं आहे. समोर नंदीजी आहे आणि त्याच्यासमोर शिवजीचं पिंड आहे. कावळा दादा पण बघा, मंदिर सरळ आपल्या शिवजीकडे बघत आहे. आतमध्ये फोटोशूटिंग अलाउड नाही आहे, तर मी नाही दाखवू शकेल मे बी. तर चला, आपण आतमध्ये जाऊ. मी आत्ताच मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर निघालेली आहे. आतमध्ये फोटोशूटिंग अलाउड नव्हती, म्हणून मी काही आतमधलं दाखवू नाही शकली. पण आतमध्ये प्रचंड खूप सुंदर आहे आणि खूप शांतता आहे आतमध्ये. तर जर तुम्हाला मनाची शांती करायची असेल तर तुम्ही या मंदिराला नक्की व्हिजिट द्या आणि दर्शनासाठी नक्कीच या. तर गाईज, माझं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आपण परत वापस चाललो आहे माझ्या रूमला. आणि खूप छान वाटलं दर्शन घेऊन. आय होप तुम्हाला पण आवडलं असेल. तर आता मी तुम्हाला दाखवते न्यू स्काय वॉक ब्रिज. इथलं खूप सुंदर ब्रिज आहे. हे बघा, तुम्ही असं मागं बघू शकता. तर याचे मी काही क्लिप्स तुम्हाला समोरून पण दाखवते, ज्याने की तुम्ही नीट बघू शकता याला. तुम्ही याला नक्की व्हिजिट द्या, कारण रात्रीच्या वेळेला खूपच सुंदर दिसते. इथे लायटिंग्स वगैरे पण लावलेले असतात आणि ते खूप छान दिसतं. तर तुम्हाला याची क्लिप्स दाखवते, बघा.
खूप वाराधूळ सुटलेली आहे, कारण इथे नदी आहे जवळ. तुम्ही बघू शकता तर खूप हवा येतात आणि आणि गरम हवा नाही, खूप गार हवा येते इथे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे गाईज. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलेला असेल. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि गाईज, जे माझ्या फ्रेंडच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं, तिचा पण चॅनल मी डिस्क्रिप्शनमध्ये टॅग केलेला आहे, तर तुम्ही तिला पण सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओपासून ती पण तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये दिसेल. सो वी विल बी प्लॅनिंग न्यू चॅलेंजेस, न्यू लाईफस्टाईल आणि न्यू गेम्स तिच्यासोबत आपण प्ले करूयात. तर त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग.